Good evening, my dear friends. Any co-host, please tell me my voice is properly connected. खूप सुंदर. छान सर, छान. थँक्यू सर, थँक्यू. नमस्कार मित्रांनो. मी पांडुरंग लाटकर, मराठवाडा रिजनची सर्वात स्वच्छ आणि सुंदर सिटी मानवतेतून बिलॉंग करतो. आणि मित्रांनो, तुम्ही थोडंसं आश्चर्यचकित झाला असाल की आवाज हिंदीच्या ऐवजी मराठीमध्ये का येतोय, है ना? तर साहजिक आहे मित्रांनो, आज 1 मे आहे आणि महाराष्ट्र दिन आहे. त्यामुळे आज होस्टिंग पण मराठी आणि प्लॅन पण मराठी असं आमचं ठरलेलं आहे. तर फारच छान गोष्ट मित्रांनो. तर मित्रांनो, मी आपल्याला विनंती करू इच्छितो. आपण प्लॅन सुरू होण्यासाठी आधी आता 5 मिनिटाचा वेळ आणखीन बाकी आहे. तर मी आपल्याला विनंती करतो, आपण जास्तीत जास्त कॉल करा, SMS करा किंवा व्हॉट्सअप करा. पण जास्तीत जास्त लोकांना मंचावर घेऊन येण्याचे आज प्रयत्न करा, कारण की आज जो प्लॅन होणार आहे तो खूपच छान व्यक्तीच्या मधुर वाणीतून होणार आहे. त्यामुळं सर्वांनी जास्तीत जास्त प्रयत्न करा, जेणेकरून तुमचाही फायदा होईल आणि येणाऱ्या लोकांचा सुद्धा फायदा होईल. तर असो मित्रांनो, पुढे चलूया. मित्रांनो, सर्वप्रथम मी धन्यवाद करेल आपल्याला. आपण आज योग्य वेळी आणि योग्य मंचावर उपस्थित आहात. कारण हा मंच मिळणं नशीब लागते आणि हे नशीब नक्कीच आपल्याकडे आहे, तेव्हा आपल्याला हा मंच मिळाला आहे. तर त्यानंतर मी धन्यवाद करेन की आमच्या तिन्ही महागुरूंना, आदरणीय रवीजी सातव सर, आदरणीय योगेशजी पालोदे सर आणि आदरणीय प्रशांतजी सातव सर यांना. कारण की यांच्यामुळं हा मंच आपल्याला आज प्राप्त झालेला आहे. आणि असं नाही की या मंचावर फक्त आपल्याला विश्वलक सीमित मिळते. त्या मंचावरून आपल्याला खूप काही ज्ञान असं मिळते जे की बाहेर पैसे देऊन सुद्धा आपल्याला मिळत नाही. तर असा जर मंच आपल्याला जर फ्रीमध्ये मिळाला तर आपलं भाग्यच, थोर भाग्य आहे ना. तर त्यामुळे काय, त्याची थोडीशी कदर करायला हवी. आणि त्यानंतर मित्रांनो, थोडस अडचण येते मला की दररोज मी हिंदीमध्ये बोलतो आणि आज मराठीमध्ये एकदम मला बोलायची वेळ आलेली आहे. तर काही चुकलं तर मला सांभाळून घ्या, एवढी आपल्याला एक मनापासून प्रार्थना करतो. तर मित्रांनो, 1 मे ला आपण महाराष्ट्र दिन साजरा करतो. तर 1 मे ला आपण कामगार दिन म्हणून सुद्धा साजरा करतो. मित्रांनो, महाराष्ट्र हे आपल्याला असा तसा सहज मिळाला का? नाही ना. या महाराष्ट्रामध्ये राहणारा प्रत्येक व्यक्ती हा छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे. प्रत्येक जाती धर्माचा आणि या मावळ्याच्या बलिदानाच्या रक्तातून आपल्याला हा महाराष्ट्र मिळाला आहे मित्रांनो. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि नंतर 1947 साली भारत स्वतंत्र झाला मित्रांनो. पण मराठी भाषा बोलणाऱ्यांचं काय, हा मोठा प्रश्न होता. कारण की महाराष्ट्र राज्य तयार नव्हतं त्यावेळेस आणि प्रत्येकाकडून मागणी होती की महाराष्ट्र राज्य निर्माण व्हावं. हे राज्य व्हावे ही तर स्त्रीची इच्छा होती आणि ती छत्रपती शिवाजी महाराजांनी ती शिवाजी महाराजांना ती उमगली होती. परंतु प्रत्यक्षात ही उतरवायला 1 मे 1960 ची पहाट उगवली होती मित्रांनो. आणि 1 मे 1960 जो आपला महाराष्ट्र दिन आहे, म्हणजेच 1956च्या भाषावार प्रांत रचनेला गोवा आणि मुंबईसह महाराष्ट्र राज्याची निर्मिती व्हावी यासाठी जवळपास 105 हुतात्म्यांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं होतं मित्रांनो. तर सहज कुठलीच गोष्ट मिळत नाही मित्रांनो. आपल्याला त्यासाठी कष्ट हे करावेच लागतात, संघर्ष हा करावाच लागतो. संघर्षातूनच आपल्याला प्राप्ती मिळत असते मित्रांनो. तर महाराष्ट्र सुद्धा आपल्याला जे मिळालाय हा संघर्षातूनच मिळाला आहे. त्यासाठी आपल्याला 105 हुतात्म्यांनी बलिदान दिलं आहे. त्या गोष्टी कुठेतरी वाचलेल्या असतील किंवा वाचलेल्या नसतील, कानावून गेल्या असतील. पण संघर्ष किती महत्वाचा आहे यातून एक आपल्याला जाणीव येते की संघर्ष काय आहे. तर त्यासाठी 105 होण्यासाठी मित्रांनो, उत्सव हा बलिदानांचा असा साजरावा, जय जयकार तयांचा आसमंती गजरावा. उत्सव हा बलिदानाचा असा साजरावा, जय जयकार तयांचा आसमंती गरजावा. सांडिले रुधिर ज्यांनी महाराष्ट्रासाठी जन्मतयांचा, सांडिले रुधिर ज्यांनी महाराष्ट्रासाठी जन्मतयांचा, फिरुनी महाराष्ट्र देशीच व्हावा. म्हणजे बघा किती छान ओळी आहेत मित्रांनो, की ज्यांनी रक्त सांडलं आहे महाराष्ट्रासाठी त्यांचा पुन्हा जन्म महाराष्ट्राच्या मातीतच व्हावा, अशी एक ही छान 4 ओळीमध्ये लाईन होत्या मित्रांनो. आणि या लढ्यातून 1 मे 1960 रोजी निर्माण झाला ते महाराष्ट्र राज्य आणि तेव्हापासून 1 मे हा महाराष्ट्र दिन म्हणून आपण साजरा करतो. आणि याच दिवसाला आपण कामगार दिन म्हणून देखील साजरा करतो.
आता कामगार दिन म्हणून पण साजरा करतो, त्याचं पण स्पष्टीकरण द्यायचं आहे मित्रांनो, पण वेळ थोडासा अपुरा आहे. तर त्यामुळे आपण हे नंतर कधीतरी आपल्या वेळानंतर आपण हे विश्लेषण करूया. 105 हुतात्म्यांना आपण आदरांजली अर्पण करूया आणि महाराष्ट्राला वंदन करूया. मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा, मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा, प्रणाम माझा घ्यावा, प्रणाम माझा घ्यावा. तर मित्रांनो, खरंच आपण भाग्यवान आहोत की महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपण जन्म घेतलेला आहे. आणि ही माती काही साधारण माती नाहीये मित्रांनो. या मातीनं देशाला काय नाही दिलं. लता मंगेशकर सारखी गायक दिली, सचिन तेंडुलकर सारखा खेळाडू दिलाय, कित्येक असे शूरवीर दिले आहेत की ज्यांनी सीमेवर पराक्रम गाजवला आहे. तर याची जर लिस्ट काढली मित्रांनो, तर दिवस रात्र कमी पडेल, एवढं काही महाराष्ट्राने दिलं आहे. आणि ह्याच्या बदल्यातच, लक्षात घ्या मित्रांनो मी काय म्हणतोय, ह्याच्या बदल्यातच आज महाराष्ट्र हे भारतातलं 1 नंबरचं राज्य आहे. सर्वात श्रीमंत राज्य कुठलं असेल तर महाराष्ट्रच आहे. संघर्ष केल्यानंतर मिळणार हे सत्य आहे, याला कोणीच करू शकत नाही. कारण की जो परिश्रम करतो त्याला हे यश मिळतच असते. त्याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे आपला महाराष्ट्र. आणि मित्रांनो, आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या, भारताची आर्थिक राजधानी म्हणजे मुंबई, ती देखील कुठे आहे? आपल्याच महाराष्ट्रामध्ये आहे. एक विचार जर केला ना मित्रांनो, एखाद्या राज्याची जीडीपी आणि आपल्या मुंबईची जीडीपी ही सारखी निघते. कारण की मुंबई हे आर्थिक राजधानी म्हणून भारतातलं ओळखलं जाते. कारण हे सगळं फुकट मिळत नाही मित्रांनो. आपले रवी सर हमेशा म्हणतात, फ्री में कुछ नहीं मिलता, संघर्ष करना होता है जब आपको कुछ प्राप्ति होती है. त्याप्रमाणेच हे उदाहरण आहे मित्रांनो. फ्री मध्ये आपल्याला सुद्धा काही भेटलेलं नाहीये. ह्यासाठी 105 लोकांनी रक्ताचं पाणी केलं, रक्त सांडलं, त्यावेळेस आपल्याला हे सगळं मिळालं आहे. तर असो मित्रांनो, नशीबवान तर आहोतच आपण, कारण की महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपण जन्म घेतला आहे, संतांच्या भूमीमध्ये जन्म घेतला आहे. महाराष्ट्रामध्ये एक नाही अशा अनेक संत होऊन गेले आहेत की आज ज्याचं वर्णन करायला गेलं तर पूर्ण जग त्याचं वर्णन करतंय. आणि त्या मातीमध्ये आपला जन्म आहे. आपण खरंच भाग्यवान आहोत. तर चला मित्रांनो, पुढे जाणं पण गरजेचं आहे, कारण की वेळ सगळा माझ्याकडनं संपून जाईल. तर आज तसा दिवसच फार छान आहे मित्रांनो, कारण की आज खूप काही गोष्टी अशा घडलेल्या आहेत की छान छान दिवस आज मानला गेलेला आहे. तर त्यातच आपले आदरणीय प्रशांत सातव सर यांचा पण आज लग्नाचा वाढदिवस आहे मित्रांनो. सर्वप्रथम तर मी त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देणं योग्य समजेल, कारण की हे आपण कुठे स्टेटसला किंवा आपल्या ग्रुपवर असं कुठेही वाचलं नाही. पण मला दुरून माहिती समजली की आज प्रशांत सरांचा पण लग्नाचा वाढदिवस आहे. तर त्यांच्यासाठी पण 4 लाईन आहेत मित्रांनो. तर अगोदर 4 लाईन घेऊया. पती पत्नींची जोडी तुमची कधी न तुटावी, तुम्ही एकमेकावर कधी न रुसावे, आयुष्य तुमचे एकत्रित जावे, दोघांकडून तुमच्या प्रेमाचा क्षण ना सुटावे. लग्नाच्या वाढदिवसाच्या विश्वलक्ष्मी परिवाराकडून आणि माझ्याकडून सरांना खूप 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 शुभेच्छा. कारण की सरचं जर व्यक्तिमत्व पाहिलं सर, तर सरनं स्वतःला विश्वलक्ष्मीसाठी वाहून घेतलेलं आहे. आणि सर दिवस रात्र सरांच्या मनामध्ये एकच विचार असतो की विश्वलक्ष्मीला पुढे कसं न्यायचं, पुढे काय करायचंय. आणि त्यांची एवढी तळमळ असते मित्रांनो, तर त्या तळमळीतूनच आपला मंच हा व्यवस्थितपणे संचालित होत आहे मित्रांनो. कारण की रोज प्रत्येकासंग संवाद साधणं, प्रत्येकाला कॉल करून विचारणं, तू आहेस का आज रिकामा, तुम्ही आज घेणार का, होस्टिंग करणार का, प्लॅन घेणार का, या सर्व गोष्टी सहजासहजी शक्य होत नाहीत मित्रांनो. त्यासाठी आपल्याला प्रशांत सर सारखं मन हे आपल्याला करावं लागतं, कारण की आपल्याच्यानं हे शक्य नाही. तर खरंच ग्रेट लीडर आहेत प्रशांत सर, आणि मी त्यांना गुरु मानतो. आणि गुरूंची तारीफ करणं हे काही योग्य नाही, पण करावी लागते ती गोष्ट वेगळी आहे की नाही. मंचावर आल्यानंतर आपल्याला ह्या गोष्टी सर्व पार पाडाव्याच लागतात. तर असं मित्रांनो, आदरणीय आज प्रशांत सरांचा पण आज मराठीमध्येच प्लॅन होणार आहे. तर कृपया तुम्ही सर्वजण माझी मदत करा आणि प्रशांत सरला मंचवर इन्व्हाइट करण्यासाठी हँड राईज करा, कारण की हँडराईज सोबत आज तुम्ही त्यांना एक पुष्पगुच्छ पण द्यायचा आहे लग्नाच्या वाढदिवसानिमित्त. हँडराईज आणि पुष्पगुच्छ दोन्ही पण हवेत. पुष्पगुच्छ त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसामुळे आणि मंचवर बोलवण्यासाठी त्यांना हँडराईज करायचं आहे. तर या दोन्ही गोष्टीचं पालन करायचं आहे आणि लवकरात लवकर हँडराईज करायचं आहे, कारण की सर सुद्धा बरंच काही नवीन नवीन सांगतील आणि त्या अनुषंगाने आपल्याला जास्त वेळ त्यांना द्यावा लागणार आहे. तर फारच छान मित्रांनो. तर या डिजिटल टॅपिंग मध्ये मी सरांना मंचवर येण्याची विनंती करतो. सर आपण मंचवर यावं आणि विश्वलक्ष्मीचं विश्वरूप काय आहे आम्हाला दाखवावं. आदरणीय प्रशांत सातव सर, वेलकम वेलकम वेलकम.
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरच धन्य ऐकतो मराठी. आम्हाला अभिमान आहे महाराष्ट्रीय असण्याचा, आम्हाला गर्व आहे मराठी भाषेचा. आम्ही जपतो आमची संस्कृती, आमची निष्ठा आहे या मातीशी. राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा, प्रणाम घ्यावा माझ्या श्री महाराष्ट्र देशा. तर मित्रांनो, सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या मराठमोळ्या शुभेच्छा. आणि सरांनी आपल्याला सांगितलं आहे मित्रांनो, महाराष्ट्राची संघर्ष कथा है ना. संघर्ष, प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष हा करावाच लागतो. फुकटमध्ये कोणतीच गोष्ट मिळत नाही. आणि त्यामुळेच 1 मे 1960 ला आपला महाराष्ट्र हा निर्माण झाला दिसतो है ना. तर सरांनी मला ज्या लग्नाच्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल सरांचे धन्यवाद, आपले सर्वांचे धन्यवाद मानतो मित्रांनो. आणि पुन्हा एक आनंदाची गोष्ट अशी आहे की आमचे जे संकल्पक आहे माननीय योगेशजी पालोदे सर, त्यांची जी कन्या आहे परी उर्फ इंद्रायणी, हिला सुद्धा आज तिचा जन्म दिवस आहे मित्रांनो. तर परी बाळाला म्हणजेच इंद्रायणी बाळाला जन्मदिवसाच्या गोड गोड शुभेच्छा आपल्या सर्व विश्वलक्ष्मी परिवारातर्फे देतो. तर मित्रांनो बघा, आज महाराष्ट्र दिवस असल्यामुळे आपण आज मराठीमध्येच बोलणार आहोत आणि मराठीमध्येच प्लॅन घेणार आहोत. तर मित्रांनो, आता आपल्याला एक सवय झालेली आहे हिंदीमध्ये बोलण्याची, हिंदीमध्ये प्लॅन घेण्याची, आणि आपल्याला ऐकण्याची सुद्धा हिंदीमध्ये सवय झालेली आहे. तर थोडस होऊ शकतं का मला जे कंटिन्यू मध्ये आपण हिंदीमध्ये प्लॅन घेतो मित्रांनो, तर थोडस मराठीमध्ये मागे पुढे होऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही आहे. तरी मी प्रयत्न करेल की माझा प्लॅन मी मराठीमध्ये प्रेझेंट करतो मित्रांनो. तर बघा, आज 1 मे आहे आणि सरांनी आपल्याला ती संघर्ष कथा इथं सांगितलेली आहे मित्रांनो, की जो आपला महाराष्ट्र कसा निर्माण झाला. हे संघर्ष प्रत्येक गोष्टीमध्ये हा असतोच आणि असायलाच हवा. संघर्ष केल्यानंतरच इतिहास घडतो मित्रांनो. आणि आज आपण तेच करतोय की जे हुतात्म्यांनी, जे 105 हुतात्मे महाराष्ट्राकरता शहीद झाले, आणि त्याच्यामुळेच आज महाराष्ट्राचा एक उदय झालेला आहे मित्रांनो. परंतु आपल्याला शहीद वगैरे व्हायचं नाहीये. आपल्याला आपली फॅमिली, आपला परिवार सांभाळून है ना, आपला परिवार सांभाळून परिवाराकरताच आपल्याला संघर्ष करायचा आहे. आपल्याला शहीद व्हायचं नाहीये किंवा आपल्याला रक्तपात करायचा नाहीये. आपल्याला जे आर्थिक कोंडी आहे आज आपल्या आजूबाजूला, आपल्या समाजामध्ये, ती कोंडी आपल्याला दूर करायची आहे. आणि ती दूर करता करता स्वतःमध्ये सुद्धा आपल्याला ते आर्थिक परिवर्तन आणायचं आहे. बस एवढंच आपल्याला करायचं आहे. आणि येणारा जो इतिहास असेल, विश्वलक्ष्मी डॉट जो येणारा इतिहास असेल, त्यामध्ये आपल्याला जसे आज 105 होतात थोडीशी अडचण आली असं वाटतं मित्रांनो. प्रशांत सरांना बहुत करून कोणाचा कॉल आलेला दिसतोय, तर त्यामुळे सर. थोडेसे सर आवाज येतो का? माझा आवाज येतो का? हा सर हॅलो. कंटिन्यू करा सर, काही प्रॉब्लेम नाही. हा सर, येतोय सर आवाज. गुड टू गो थोडासा सर. नेटवर्कचा इश्यू आलेला आहे, काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो. बघा, ओके चांगल्या सर. गोष्टीमध्ये बरेचसे विघ्न हे येतच असतात. आपण पाहतोय आणि आपण अनुभवलेलं आहे. चांगल्या गोष्टीमध्ये विघ्न येतच असतात, परंतु ते जे संकट येतात किंवा विघ्न येतात हे आपल्या हाती नसतात. आता इंटरनेटचा जो इश्यू आहे हा आपल्या हाती नाही आहे. तर सर माझी स्क्रीन शेअर झाली का सर? हॅलो. हा झाली होती सर, पण वापस गेली सर. डबल शेअर करा. आवाज येतो का? माझा आवाज येतो? हा आवाज येतोय सर व्यवस्थित, फक्त स्क्रीन शेअर करा एकदा डबल. कॉल सुद्धा आपण आज ज्या सिस्टमचा प्लॅन पाहणार आहोत, ऐकणार आहोत,
तर त्या सिस्टमचं नाव आहे विश्वलक्ष्मी.io आहे ना. बघा विश्वलक्ष्मी.io जो मला वाटतं प्रशांत सरांना नेटवर्कचा प्रॉब्लेम येतो आहे, है ना? पण हा सर, हा सर. मंचावर उपस्थित सर्व बिझनेस पार्टनर तथा विश्वलक्ष्मी.io, आरंभ 24, विश्वलक्ष्मी फाउंडेशन आणि आपल्या स्वप्नपूर्तीसाठी या आर्थिक स्वातंत्र्याच्या अभियानामध्ये स्वतःला वाहून घेतलेले सर्व धुरंधर मंडळी, आपणा सर्वांना मी आपला मित्र योगेश पालदी पाटील आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो की आपण योग्य वेळी, योग्य ठिकाणी, योग्य प्रोजेक्ट कॉन्सेप्ट मध्ये आपल्या परिजनांसह, प्रियजनांसह दाखल झालेले आहात. नेटवर्क प्रॉब्लेम हा आपल्या हातचा नसतो, त्यामुळं प्रशांत सरांना आलेली अडचण आपण समजून घेऊया. परंतु प्रशांत सर, आपलं ओके झाल्यानंतर हँड करणे, मी तुरंत माईक हँडओव्हर आपल्याकडे करू शकतो. मी विनंती करतो, तत्पूर्वी मंचावर जर विजयजी दत्गाळ सर, आत्मलिंगजी काजळे सर, अंगदजी बर्वे सर, स्वतः लाटकरजी, ही मंडळी जर प्रॉपर इंटरनेट मध्ये असेल तर त्यांनी कृपया हँड करावा. विजयजी दत्गाळ सर, आत्मलिंग काजळे सर, बर्वे सर, आणि हे, हा बोला सर. लाटकरजी आहेतच, तुम्ही होस्ट आहात, त्याबद्दल काही चिंता नाही. आपला शिर्डी कॉन्टेस्ट यशस्वीरित्या पार पडल्यानंतर आपण काही लोकांचं, काही आपल्या मित्रांचं मनोगत ऐकलं होतं. त्यामध्ये ग्रेट लीडर पांजळे सर असतील, वंदनाजी मॅडम असतील आणि इतर मंडळी जे आहेत, त्यांचं जर मार्गदर्शन आज आपल्याला लाभलं तर चर्चेचा एक सूर निघालाच होता. त्या निमित्ताने झालेली कॉन्टेस्ट आणि होऊ घातलेली कॉन्टेस्ट याविषयी तिथे अचीव झालेल्या लोकांचं जर मार्गदर्शन किंवा शेअरिंग मिळालं तर खूप छान होईल असं मला वाटतं. आणि म्हणून लाटकर सर, काजळे सर, विजयजी दत्गाळ सर, बर्वे सर किंवा तिथे उपस्थित असणारे अण्णासाहेबजी जाधव असतील, दत्ताराव जाधवजी असतील, यापैकी कुणाचं शेअरिंग झाल्यास छान वाटेल, म्हणून त्यांनी हँड्रेस करावा. अन्यथा मग मला पुढे चालावं लागेल. हो की नाही लाटकर सर? हा सर, करायला हरकत नाहीये. पण शेअरिंग मलाच करायची राहिली सर, कारण त्या दिवशी मी प्रवासामध्ये होतो. तुमचा आवाज मला येत होता, पण बिलकुल पब्लिक प्लेस बिलकुल. मध्ये बोलणं योग्य नव्हतं म्हणून मी टाळलं होतं सर. चला, आजचा महाराष्ट्र दिन तुमच्यासाठी. होऊ घातलेली होऊ घातलेली कॉन्टेस्ट आणि झालेली कॉन्टेस्ट अचीव येस सर, येस. करत असताना आपल्याला जी खंत वाटली की आपले मित्र आपल्या सोबत नव्हते, आता ते कसे असावे आणि काय करावं, काय वाटतं आपल्याला? चला, होऊन जाऊ द्या, आजचा दिवस तुमचाच. आणि ग्रेट लीडर लक्ष्मण शिंदे सर यांना आधी आपण संधी देऊया आणि नंतर मला असं वाटतं राहिलेला वेळ संपूर्ण लाटकरांचा. वेलकम लक्ष्मण शिंदे सर. धन्यवाद धन्यवाद सर, मला एवढ्या मोठ्या पॅनलवर बोलण्याची संधी दिली. प्रथम मी सर्वांना, माझ्या मित्रांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आणि ह्यावेळेस मी कार्यक्रमाला येऊ शकलो नाही, पण आतापासून तयारीला लागून पुढच्या कार्यक्रमाची खूप तयारी करून कार्यक्रम आपला पुढच्या वेळेस कसा चांगल्या पद्धतीनं एन्जॉयमेंट करता येईल ह्या पद्धतीची तयारी चालू आहे माझी सर. आणि मी सर्वांना एक सांगू इच्छितो की प्रत्येकानं जर रात्री तुम्ही जे नियोजन करून सगळ्या गोष्टीची जे बारकावीने एक एक गोष्टीची माहिती दिली, त्याच्यावर आतापासून काम करण्याची जर फोकस ठेवलं तर येणाऱ्या आपल्या 20 मे पर्यंत
हे तुम्ही 2 दिवसाखाली जे कार्यक्रम केला त्याच्यापेक्षा चौपटीनं कार्यक्रमाला आपल्या रंग येईन एवढंच मला सांगायचं सर. मला बोलण्याची संधी दिली. धन्यवाद सर. धन्यवाद. फारच छान सर, फारच छान. धन्यवाद सर. सर, मला वाटतं जाधव सरांनी बोलायला हरकत नाही. दत्तात्रय जाधव सर, तुम्हाला माझा आवाज येत असेल तर तुम्ही शेअरिंग करायला हरकत नाही सर. त्या दिवशी तुम्हाला थोडा प्रॉब्लेम येत होता माईक ओपन करण्यासाठी, पण तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असेल अशी मी एक अपेक्षा करेल सर. तर तुम्ही हँड रेस केला तर फारच छान होऊन जाईल सर. दत्तात्रय जाधव सर. ठीक आहे, सरांना थोडासा प्रॉब्लेम होता त्या दिवशी मोबाईल मध्ये, त्यांचा माईक ऑन होत नव्हता. काही हरकत नाही. अंगद बर्वे सर. अंगद बर्वे सरनं सगळ्यात जास्त एन्जॉयमेंट केली त्या दिवशी. पाळवदे सरांनी माझं नाव घेतलं होतं की सगळ्यात जास्त एन्जॉयमेंट कोणी केली असेल तर लाटकर सरांनी केली. तर माझ्यासोबत अंगद बर्वे सर पण होते आणि त्यांनी पण तेवढंच एन्जॉय केलंय. तर अंगद बर्वे सरांना एकदा विनंती करेल मी की त्यांनी एकदा हँड राईज करायला हरकत नाही. अंगदजी बर्वे सर. बर्वे सर, माझा आवाज येतोय का आपल्याला? सर, बोलायला हरकत नाही आज, कारण की आज पूर्ण मंच मराठीमध्ये आहे, सर त्या अनुषंगाने आज आपण बोलायला हरकत नाही. लाटकर सर, ओके. हा सर. मला असं वाटतं हा. की आजचा दिवस हा आपल्या दोघांचा आहे. एकच मिनिट हा सर. हा. प्रशांत सरांचा कॉल होता मित्रांनो. तर प्रशांत सरांना थोडासा इंटरनेटचा इश्यू आलेला आहे आणि त्यामुळे थोडंसं ते मीटिंगच्या बाहेर गेलेले आहेत. ते त्यांचं म्हणणं असं आलंय की जसं पण मी इंटरनेटमध्ये वापस येईल त्यावेळी मी हँड राईज करेल. तर हरकत नाही सर. पाळवदे सर, कंटिन्यू सर. माझी आपल्याला एक विनंती राहील लाटकर सर. हा सर. अ, मला तुम्ही आज समारोपाला बोलवणार होता, हो. तर मी शेअरिंग आणि माझं समापन करून घेतो. उर्वरित वेळ फक्त आणि फक्त लाटकरांचा राहील. बरोबर. ओके सर, नो प्रॉब्लेम सर. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. इट्स अ पॅशन. इट्स अ ग्रेट लीडर. तर मित्र हो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि अभिनंदन करतो आपले मुखियाजी प्रशांतजी सातव सर आणि वहिनी साहेब सातव यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा संपूर्ण परिवारातर्फे, पालोदे पाटील परिवारातर्फे. त्याचबरोबर इंद्रायणीसाठी ज्या या मंचातर्फे शुभेच्छा मिळाल्या त्या खूप लाख मोलाच्या आहेत. त्यांचा मनापासून स्वीकार करतो. आणि मित्र हो, एकच गोष्ट सांगतो की आता जी शिर्डी कॉन्टेस्ट संपलेली आहे, परंतु होऊ घातलेली कॉन्टेस्ट ही पुन्हा शिर्डी कॉन्टेस्टच आहे. आणि त्यामुळे जी खंत आपल्याला वाटत होती की आपले मित्र, आपले प्रियजन, आपले बिझनेस पार्टनर आपल्या सोबत येऊ शकले नाही, त्यांना पुन्हा घेऊन जाण्याची संधी आपल्याला मिळालेली आहे. आणि अक्षय तृतीयेपासून 20 मे पर्यंतचा हा क्रायटेरिया आहे आणि क्रायटेरिया खूप छोटासा आहे. फक्त आणि फक्त 3 रजिस्ट्रेशन जर आपण करू शकलो, केले, तर आपल्याला शिर्डी कॉन्टेस्ट, साईबाबा दर्शन, तिथला स्टे प्लस वेट एन्जॉय वॉटर पार्क हे पुन्हा नव्याने मिळणार आहे. यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. आणि हे याचा अनुभव तिथे गेलेल्या सर्व मित्रांना विचारू शकता. आताच आपले लक्ष्मणजी शिंदे सर बोलले, त्यांची अचिव्हमेंट होता होता राहिली होती. परंतु मी शिंदे सरांना रिक्वेस्ट करेल की सर, आता यावेळेस तुमच्या सहित कमीत कमी तुमचे 5 पाठीराखे तिथे आले पाहिजे, जेणेकरून तुमचं जे खरं स्वप्न आहे ते पूर्ण होण्यास हातभार लागल्याशिवाय राहणार नाही. मित्र हो, 3 रजिस्ट्रेशन कुणीही करो, तो क्वालिफाय होईल. किंवा एखाद्याचं ऑलरेडी रजिस्ट्रेशन झालेलं आहे,
त्याने फक्त 2 रजिस्ट्रेशन केले आणि पुढचा $100 स्लॉट अपडेट केला तरी त्याचं क्वालिफिकेशन होईल. तिसरा क्रायटेरिया 50 आणि 100 दोन्ही स्लॉट झालेले, त्याने तिसरा स्लॉट अपग्रेड केला, फक्त एका रजिस्ट्रेशन मध्ये सुद्धा त्याचं क्वालिफिकेशन होईल. आणि 50, 100, 250 हे तिन्ही स्लॉट जर असतील ऑलरेडी कुणाचे, त्याने स्वतःचा चौथा स्लॉट जरी अपडेट केला तरी त्याचं क्वालिफिकेशन होऊन जाईल. आणि पाचवा क्रायटेरिया 4ही स्लॉट झालेले आहेत आणि 3 रजिस्ट्रेशन होत नाहीये पण शिर्डी यायचंय, तर त्या व्यक्तीने फक्त एक रजिस्ट्रेशन जरी 2 स्लॉटने केलं 50 आणि 100 ने तरी तो क्वालिफाय. मित्र हो, आणि हे आपण करू शकतो हे महाराष्ट्र दिनी सांगताना मला सर्वात जास्त आनंद होत आहे. लाटकर सरांनी सुरुवातीच्या वेळेत सांगितलं आपल्याला की महाराष्ट्र नजरेत राष्ट्र आणि हृदयात महाराष्ट्र असलाच पाहिजे. महाराष्ट्रानं कायम प्रत्येक वेळी नेतृत्व करण्याचं काम केलेलं आहे. संतांपासून ही परंपरा चालत आलेली आहे. संतांची भूमी महाराष्ट्र. छत्रपती शिवरायांनी नेतृत्व केलं, स्वराज्य आणि सुराज्य स्थापन केलं. वेगवेगळ्या संतांनी त्यांच्या कार्यकाळात राष्ट्राला महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम केलं. एवढंच नाही, क्रिकेट खेळामध्ये जर आपण गेलो तर क्रिकेटचा शहेनशाह महाराष्ट्राने दिला. संविधान देशाला अर्पण केलं महाराष्ट्राने आंबेडकरांच्या रूपाने. मित्र हो, स्वच्छता आणि मानवता शिकवली संत गाडगे बाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी. ही संत परंपरा आणि त्यांचं कार्य खूप मोठं आहे आणि हे सांगण्याचा एकच उद्देश आहे. साहित्य असो, क्रीडा असो, बॉलिवूड सिनेमा सृष्टी राष्ट्राला जर दिली असेल तर ती महाराष्ट्राने दिलेली आहे. हे सांगण्याचा एकमेव उद्देश आहे की आज महाराष्ट्र दिन आहे. नेतृत्व करण्याची आणि स्वप्नपूर्तीची धमक हा महाराष्ट्र ठेवतो आणि आपण सगळे महाराष्ट्रवासी आपल्यालाही नेतृत्व करण्याची संधी विश्वलक्ष्मी.io ने दिलेली आहे. आपल्यालाही आपल्या सहित आपल्या प्रियजनांना कॉन्टेस्ट अचीव्ह करून शिर्डी आणि वेट एन्जॉय चा लाभ घेण्याची पुन्हा संधी विश्वलक्ष्मी.io ने दिलेली आहे. आणि आपण महाराष्ट्रवासी असणे आणि आहे हे विसरता कामा नये. आपण करू शकतो. नेतृत्व गुण हा आपल्या रक्तातच आहे. फक्त एका चांगल्या संधीची आवश्यकता होती आणि विश्वलक्ष्मी.io ने ती संधी आपल्याला दिलेली आहे. त्या संधीचं आपल्या सगळ्यांना मिळून सोनं करायचं आहे आणि आपण ते करूया, निश्चित करूया. या महाराष्ट्र दिनी एवढी अपेक्षा बाळगतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. जय हिंद, जय विश्वलक्ष्मी, जय साईराम. आणि आता मी विनंती करेल लाटकर सरांना की उर्वरित संपूर्ण वेळ आपण घ्यावा. कुणी इच्छुक असल्यास ठीक, अन्यथा आपल्याच वाणीने आजच्या मीटिंगचं वाइंडअप करावं. वेलकम टू. धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद सर. तर मित्रांनो, सरांनी आज सांगितलं आपल्याला की महाराष्ट्र काय आहे आणि महाराष्ट्र नेतृत्व करू शकतो है ना. महाराष्ट्र काय करू शकत नाही, प्रत्येक गोष्ट महाराष्ट्रामध्ये आहे. तर मला अभिमान वाटतो मित्रांनो की विश्वलक्ष्मीची सुरुवात देखील महाराष्ट्रातूनच होत आहे की नाही. विश्वलक्ष्मी कुठं पेरली गेली? महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या मातीमध्ये पहिले पेरली गेली आणि या इथूनच आता वटवृक्ष होण्यास सुरुवात झाली. हा, अजून आपली विश्वलक्ष्मी फार छोटी आहे, अजून ते रोपटं आहे, मी मान्य करतो. पण रोपट्याचा वटवृक्ष होण्यासाठी काही फार वेळ लागणार नाही मित्रांनो. त्यासाठी जी गरज आहे ती आपल्या घामाची आहे. आणि हा घाम गाळायचा कसा, हा घाम शरीरातून तुमच्या बाहेर काढायचा कसा, त्यासाठी हा कॉन्टेस्ट आहे की नाही मित्रांनो. तुम्हाला प्रवृत्त कसं करायचं, कारण की मागच्या 1 वर्षापासून रक्ताचं पाणी करत आहे ते तीन जण आपल्यासाठी. ते तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगत आहेत की विश्वलक्ष्मी काय आहे, विश्वलक्ष्मी मध्ये आपल्याला काय करायला पाहिजे म्हणजे विश्वलक्ष्मी मोठी होईल. आपण असं केलं तर इतकं व्हायला पाहिजे, तसं केलं तर तसं व्हायला पाहिजे, आहे की नाही. पण आपल्याकडनं काही रिॲक्टच होत नाहीये. मग त्यामुळे त्यांनी काय केलं, नवीन प्रयोग सुरू केला की आपण काहीतरी कॉन्टेस्ट ठेवूया. म्हणजे काय होईल की त्या कॉन्टेस्ट साठी का होईना पण आपण पात्र व्हाल आणि विश्वलक्ष्मी मोठी होण्यास मदत होईल. तर त्या अनुषंगाने आपण जे इकडे बघा मित्रांनो,
पहिले आपण सगळे भेटलो होतो शेगावला, है ना. तर तिथं कुठलाही क्रायटेरिया नव्हता, फक्त आपल्याला तिथं जायचं होतं. आपण तिथे गेलो, जमलो, सगळ्यांच्या भेटीगाठी झाल्या, त्यात आपण रिझल्ट छान आला. प्रत्येक वेळेला फ्री देणं काही शक्य नाही, कारण की इथं येणारा पैसा हा क्रिएटरचा नाही किंवा तुमचा नाही किंवा माझा नाही. तर हे आलेल्या मुनाफ्यातूनच आपल्याला हे खर्च करायचा असतो. त्या अनुषंगाने मग दुसऱ्या वेळेस आपल्याला हे करणं शक्य नाही. त्यामुळे काय केलं, एक छोटासा क्रायटेरिया ठेवला होता, फक्त 2 जॉईनिंग, है ना. किंवा मग पुढचा स्लॉट अपग्रेड करा. बरं मला सांगा मित्रांनो, 2 जॉईनिंग मध्ये आपण जर 2 जॉईनिंग केल्या, तर क्रिएटरला जाणार किती रुपये त्यातनं? फार फार तर $6. एक लमसम ₹600 असं गृहीत धरून चालू. आता जे लोक शिर्डीला आले होते, त्यांनी खरंच सांगायचं, ₹600 मध्ये तुम्ही हे सगळं करू शकला असतात का? बिलकुल नाही, है की नाही. इतकी छान हॉटेल होती, इतकं छान जेवण होतं, इतका छान आपल्याला तिथे वेट एन्जॉयचा अनुभव भेटला. ते ₹600 मध्ये भेटणं शक्यच नाही. पण हे आपल्याला दिलं, का दिलं? कारण की यामधून आपल्याला बरंच काही साध्य करायचंय मित्रांनो, फार पुढे जायचंय आपल्याला. मी स्वतःला असं भाग्यवान समजतो मित्रांनो. विश्वलक्ष्मीमध्ये आपण सर्वप्रथम आलेले लोक आहोत. आणि विचार करा, जर आपली कम्युनिटी एक 5,000 लोकांची, 10,000 लोकांची झाली, तर त्यावेळेस आपण कुठं असणार आहे? कारण की आपले गुरुजन हमेशा आपल्याला सांगतात की पहिले आओ पहिले पाव, म्हणजे जो आधी येईल त्याला आधी मिळेल. मिळणार प्रत्येकालाच, त्याचा प्रश्नच नाहीये. जर आपण एखाद्या पंक्तीमध्ये जेवायला बसलो आणि आपण स्टार्टला बसलो, तर आपल्यालाही जी काय वाढ आहे ती आपल्याला पहिले भेटणार आहे, आणि जो शेवटी बसला आहे त्याला पण मिळणार आहे, पण त्यासाठी त्याला वेळ थोडासा द्यावा लागणार आहे, है ना. त्या सेम तीच इथं ट्रिक वापरलेली आहे, आणि इथं पण त्या त्या पद्धतीनुसारच आपल्याला मिळत आहे. आणि खूप लोक यातून पैसे कमवत आहेत मित्रांनो, नाही याच्यातला भाग नाही. एक आमचे मित्र आहेत, आणि जसा मी जॉईन झालो तसं ते पण जॉईन झाले, पण कुठलंही वर्क त्यांनी केलं नाही. 1-2 माणसं जोडले आणि थोडे शांत राहिले. काल ज्या वेळेस येण्यासाठी मी माझा दुसरा आयडी क्रिएट केला, तर एक नवीन व्यक्ती जोडला, त्यावेळेस मात्र त्या व्यक्तीला थोडे थोडके नाही, तर $18 गेले. आणि ते पण $18 गेलेले त्याला माहिती नाहीये. मग ज्या दिवशी रात्री पाळदे सरांनी सांगितलं की तुमच्या मित्राला $18 गेले आहेत, तर मी त्याला फोन लावून सांगितल्यानंतर तो एवढा प्रभावित झाला मित्रांनो, की $18 म्हणजे ₹1,800 मित्रांनो, जोक नाही ना. लोक ₹200 रोजानं, ₹300 रोजानं, ₹500 रोजानं काम करतात. आणि जर विनासायास कुठलेही कष्ट न घेता, फक्त काय, तुम्ही फक्त गुंतवणूक केलेली आहे, आणि त्या गुंतवणुकीतून जर तुम्हाला ₹1,800 मिळाले, ते अनपेक्षित, तर त्याचा आनंद किती असेल मित्रांनो त्या व्यक्तीसाठी, विचार करा. तर त्याने तो ₹1,800 पाहिले आणि प्रभावित झाला. तर आता वेळ फार थोडा होता आमच्याकडे, आणि जॉईनिंगसाठी टाइम नव्हता, त्यामुळे तो व्यक्ती येऊ शकला नाही. पण ज्यानंतर मी त्याचे व्हिडिओ फोटो सगळे शेअर केले त्यासोबत, तर इतका प्रभावित झाला की मीच स्वतःला मिस करत होता तो व्यक्ती. यार, मी तुमच्या संग यायला पाहिजे होतं. मी थोडीशी पैशाची, हा ठीक आहे, 2 व्यक्ती जोडणं ताबडतोब शक्य नव्हतं, पण माझा पुढचा स्लॉट अपग्रेड केला असता तर मी तुमच्यासोबत आलो असतो. तर ही गोष्ट मी नंतर मग गुरुजनांशी शेअर केली की असं असं झालंय. तर त्या अनुषंगाने त्यांनी काय केलं मग, की डबल आपल्याला शिर्डीचाच प्लॅन दिला आहे, आणि सगळ्यांच्या आवाक्यातला आहे आणि सोपा पण आहे. त्यामुळं त्यातून बरंच काय आपल्याला साध्य होणार आहे मित्रांनो. यावेळी जे लोक आले होते ते येतीलच, पण त्यासोबत नवीन त्याच्यात तिप्पट लोक येतील अशी एक अपेक्षा करायला हरकत नाही. कारण काय झालं मित्रांनो, आम्ही तिथं पोहोचलो. पोहोचल्यानंतर आमचं छानसं दर्शन झालं, आणि दर्शन झाल्यानंतर तिथं जे देवस्थानचंच जेवणाचं जे नियोजन होतं, ते पण एकदम उत्तम प्रकारे होतं. आपल्यातले बरेच जण जाऊन आलेले असतील, सगळेजण गेलेले असतील, आणि त्यांना सगळ्यांना अनुभव पण आहे तिथलं जेवण कसं आहे ते. सगळ्यांचं असं छानपैकी जेवण झालं, आणि नंतर आम्ही मग आपल्याला जे हॉटेल दिलं होतं त्या हॉटेलवर आम्ही सगळेजण गेलो होतो. त्या गेल्यानंतर तिथे जी हॉटेल होती मित्रांनो, 5 स्टार क्लासची हॉटेल होती मित्रांनो. खोटं सांगत नाही, 5 स्टार क्लासची हॉटेल होती. कुठलीच कमी नव्हती. टोटल एसी रूम होत्या आपल्याला, आणि स्वच्छता इतकी टापटीप होती, पाहता क्षणी कोणाचंही मन मोहून जाईल इतकी छान अशी हॉटेल आपल्याला तिथे दिली होती. तर त्या संध्याकाळी आम्हाला कार्यक्रम घ्यायचा होता. ट्रॉफी वगैरे सरांनी आणली होती, जे जे अचीव्ह झाले तर त्या सगळ्यांना ट्रॉफी वगैरे द्यायच्या होत्या. पण वेळ खूप निघून गेला होता, आणि बराच उशीर झाला होता. त्या अनुषंगाने हा प्रोग्राम सगळा आमचा सकाळवर गेला. मग रात्री सगळ्यांनी रेस्ट केली छानपैकी. सगळेजण ताजेतवाने झाले, प्रवासातून थकलेले होते, सगळे सकाळपर्यंत फ्रेश झाले, आणि सकाळच्या
सकाळच्या प्रातःविधी पूर्ण आवरून सगळे सोपस्कार आटोपून सगळेजण सकाळी 9:30 पर्यंत तयार झाले आणि सरांचा जो रूम होता त्या रूम मध्ये आम्ही सर्वजण एकत्र वापस जमलो. तर त्या ठिकाणी सरांनी जे स्पीच दिलं ना मित्रांनो, रवी सरांचं जे स्पीच आहे ना, तर एक एक शब्द असा लिहून घेण्यासारखा होता मित्रांनो. हा, खंत याची होती की मी वही पेन सोबत नेली नव्हती, कारण की तिथं काही लागल असं मला तरी म्हणजे भासलं नव्हतं. जसं मी शेगावमध्ये सोबत वही पेन घेऊन आलो होतो, पण तसे इन्स्ट्रक्शन होते त्यावेळेस, पण यावेळेस तसे काही इन्स्ट्रक्शन नव्हते आणि मी पण एवढं काही काळजी काही घेऊन गेलो नाही. पण रवी सरांनी जे स्पीच दिलं ना मित्रांनो, खरंच एक एक शब्द असा लिहून घेण्यासारखा होता आणि एक एक शब्दावर अंमल करण्यासारखा होता. तर आदरणीय काजळे सरांचं तिथं म्हणणं आलं होतं की एक मोटिवेटर पाहिजे होता. तर दत्तगाळ सरांनी किंवा मग आपल्या वंदना मॅडम जे आहेत त्यांचे मिस्टर गुलाबराव बरबरी सर, तर यांनी असे काही प्रश्न मांडले होते की यार तुम्हाला मोटिवेटर पाहिजे कशाला, तुमच्याकडे अवेलेबल आहेत हे, यांचा उपयोग करा, यांना घ्या, कारण की हे त्यापेक्षा कमी नाहीत. हे त्यांचे ठासून समजावून सांगितलं. आणि कुठलीही गोष्ट कशी असते मित्रांनो, काही वेळेस काय असतं माहिती का, सांगितल्याशिवाय माणसाला समजत नाही, है ना. जवळच असतंय पण सापडत नाही. उदाहरणार्थ आपला गॉगल आपल्या डोक्यावर असतो, पण आपण पूर्ण घरभर ढूंढतो, इथं आहे का, तिथं आहे का, तिथं आहे का, पण सापडत नाही. कारण असतो कुठं, तो आपल्या डोक्यावर असतो. सेम तोच प्रकार घडलाय मित्रांनो. कारण की आपल्याला जे पाहिजे ते आपल्या जवळच आहे, पण ते आपल्याला सापडत नव्हतं. पण बरबडे सरांनी जे सांगितलं त्यावेळेस, तर मित्रांनो, काही गोष्टी ज्याच्या त्याच्या माध्यमातूनच आलेल्या योग्य असतात. आणि तो मिलिटरी मधला माणूस होता आणि चाणाक्ष बुद्धी होती. ताबडतोब त्या व्यक्तीने रवी सरांना ओळखलं. हा, रवी सरांचं आणि त्यांचं पहिलं कधी भेट झाली नाही झाली मला माहिती नाही, पण माझ्या हिशोबाने तरी झाली नाही. पण बरबडे सरांनी रवी सरांना 2 शब्दामध्ये ओळखून घेतलं होतं काय आहे हा व्यक्ती, मोटिवेटरची गरजच काय. आणि खरंच ज्यावेळेस ते सरनं स्पीच सांगितलं होतं ना मित्रांनो, खरंच आवश्यकता वाटली नाही की मोटिवेटर लागेल. हा, काजळे सरांचं म्हणणं होतं की पाहिजेच. ठीक आहे, रवी सरांनी ती गोष्टही मान्य केली, पण त्यासाठी त्यांनी त्यांना सांगितलं की मला काय हवं म्हणजे मी ते देईन. तर तो भाग वेगळा राहिला मित्रांनो. तर मग त्यानंतर आम्ही तिथं व्यवस्थित सरांचं स्पीच घेतलं आणि त्यानंतर पाळोदे सरांचं स्पीच झालं, ते पण तितकंच नावाजण्यासारखं होतं आणि तितकंच सुंदर होतं. शेवटी ही त्रिमूर्तीची जोडी आहे आणि एक विचारानं चालते मित्रांनो, हे आपल्याला सांगायची गरज नाहीये. तर तिघही एकामेकापेक्षा एक कमी आहेत असं मला वाटत नाही. प्रत्येक व्यक्ती हा एकमेकाला भारीच पडतो, कारण की आपण याचा अनुभव रोजच घेतो. त्यानंतर मग आमचा असं तिथं कार्यक्रम झाला मित्रांनो, तो झाला ट्रॉफी वाटपचा. जो व्यक्ती अचीव्ह झाला होता हा प्रोग्रामसाठी, तर त्या प्रत्येकाला ट्रॉफी देण्यात आली होती. त्यामध्ये फक्त आपल्या सुप्रिया मॅडम ह्या फक्त अनुपस्थित होत्या, बाकी सर्वजण उपस्थित होते. तर त्यांची ट्रॉफी सुद्धा आता पुढच्या कॉन्टेस्ट मध्ये त्यांना डबल दिली जाईल, असं त्या तिथंच सरांनी घोषणा केली होती. आणि हे सगळा कार्यक्रम आटोपून सुंदर असं जेवण हॉटेलमध्ये ठेवलं होतं सरांनी. मित्रांनो, खोटं सांगत नाही, अशा ठिकाणी गेल्यानंतर जेवण्यासाठी आपल्याला किती खर्च करायला लागतो ही सांगायची गरज नाही. पण त्यांनी कशी मॅनेजमेंट केली, कशी केली असेल, काय केली असेल, त्याचा कुठलाही विचार न केला आणि सरळ आम्ही सर्वजण मिळून एकत्रित असं छानसं जेवण घेतलं. आणि यानंतर जो थ्रिल होता मित्रांनो, तो होता वॉटर पार्कचा. तर आम्ही सर्वजणांनी नंतर मग वॉटर पार्क जिथं आहे त्या ठिकाणी आम्ही सर्व आपापल्या गाड्यांमधून तिथे गेलो होतो. आणि तिथे गेल्यानंतर जो काय सोपस्कार आहे हा पाळोदे सरांनी कंप्लीट केला होता आणि प्रत्येकाच्या हातामध्ये तिकीट देण्यात आलं होतं. आम्ही तिकीट घेऊन आत एंट्री केली मित्रांनो. सरांनी सांगितलं होतं काल आपल्याला की सगळ्यात जास्त एन्जॉय कोणी केला असेल तर मी केलं म्हणून. तर खरंच मित्रांनो, या अगोदर पण मी वॉटर पार्कला गेलेलो आहे, त्या नाही असला भाग नाहीये. पण मित्र परिवारासोबत जाणं आणि प्रायव्हेट जाणं खूप फरक असतो मित्रांनो, है की नाही. मी असं या मताचा आहे मित्रांनो, जर वॉटर पार्कला या अगोदर मी 3 वेळेस गेलो होतो, माझी 4थी वेळ होती मित्रांनो. पण इतका आनंद, इतकी मजा पहिल्या 3 वेळेस पण मला आली नाही. असं नाही की त्यावेळेस मी माझ्या मित्रासोबत नव्हतो गेलो, मित्रासोबतच गेलो होतो, पण हा विश्वलक्ष्मी परिवार होता मित्रांनो. आणि याच्यासोबतचा जो अनुभव होता, तो आज मी मेसेज पण केले ग्रुपवर. गुरुजनांसोबत जी मजा आली ती कोणासोबतच येणार नाही. आणि ती खरंच आहे मित्रांनो. म्हणजे टाकायचं म्हणून ग्रुपवर टाकलं नाही किंवा काहीच नाही. ह्या गोष्टी सगळ्या घडल्या मित्रांनो, अनुभवल्या सगळ्या ह्या गोष्टी. तर अशी एक पोटतिडीक असते बघा मित्रांनो, पोटतिडकीनं आता विश्वलक्ष्मीमध्ये काम करायचं आहे, अशी एक उमंग तयार झाली, अशी एक उमेद तयार झाली. आणि ह्या ह्या सर्वांमधून आपल्याला इतकं काही शिकायला भेटणार आहे.
पैसा तर मिळणारच आहे मित्रांनो. पैसा कमवण्यासाठीच आपण विश्वलक्ष्मी तयार केली आहे है ना. आणि पैसा तर मिळणारच आहे. पैशाला आपल्याकडे यावंच लागणार आहे, कारण की ही विश्वलक्ष्मी आहे. आपली गरज नाही, ती पैशाची गरज आहे. त्या अनुषंगाने आपण हे यायला पाहिजे इकडे. तर मी तर कंटिन्यू करेलच मित्रांनो, पण आदरणीय रवी सरांचा हँड रेस झालेला आहे. तर रवी सरांना मी विनंती करतो, सर आपण 2 मिनिटाची शेअरिंग करावी. आदरणीय रवी सर, वेलकम. धन्यवाद 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 सर. तुम्ही एवढं बोललात, एवढं चांगलं बोललात, एवढं छान बोललात की मला स्वतःला राहवता आलं नाही, म्हणून मी हँड्रेस केला. आणि खरंच म्हणजे तुम्ही आता बोलताना अशा पद्धतीनं बोललात की आपण ऍक्च्युअली ज्या वेळेस ज्या क्षणाला ती एन्जॉयमेंट करत होती ते सर्वच्या सर्व क्षण माझ्या नजरेसमोर जसेच्या तसेच उभे राहिलेत आता. अप्रतिम पद्धतीनं सगळ्यांचं एन्जॉयमेंट होतं. आणि मित्रांनो, तुम्हाला लिटरली सांगतो, माझ्या आयुष्यात मी कधीही डान्स केलेला नाही, कधीच नाही, मला येतही नाही. कुणी करा म्हटलं तर जबरदस्ती 2 हात वर करायचे, 2 पाय फेकायचे, एवढंच मला करता येत होतं. पण त्या दिवशी कुठून एनर्जी आली, कुठून काय कसं सुचलं मलाही माहित नाही. आदरणीय बर्वे सर, लाटकर सर, त्याच्यानंतर गोरे सर, काजळे सर, हे सगळी मंडळी जेव्हा सोबत आजूबाजूला पालोदे सर, मंगेश पालोदे सर असताना असं काही नाचलं गेलं की त्याचा व्हिडिओ ज्यावेळेस मी बघितला त्यावेळेस मीच डोक्याला हात मारला की मला तर सुद्धा थोडंफार तर नाचता येतच. आणि म्हणून मी ठरवलं आता पुढच्या ट्रिप मध्ये जेव्हा इथं आपण अचिव्हमेंट करून सगळेजण त्याला एन्जॉय करायला जाऊ, त्यावेळेस अजून चांगल्या पद्धतीनं कसं नाचता येईल त्याचा मी विचार डोक्यात आता सर बोलत असताना करायला लागलो. कारण सरांनी आज व्हिडिओ टाकलाय ग्रुपवर, तुम्ही परत परत बघितला 4-5 वेळेस, आणि मलाच आश्चर्य वाटलं माझं स्वतःच. आणि माझा स्वभाव तुम्हाला सगळ्यांना सांगितला की मी उत्तम उत्तम नाही है अगर सर्वोत्तम अपेक्षित है, हे माझं ब्रीद वाक्य आहे. आणि मला जर डान्स अशा प्रकारे करता येतो याच्यापेक्षा मी चांगला करू शकतो, म्हणून मी त्याच्यावरही विचार करत आहे. पण ही गौण गोष्ट झाली मित्रांनो. सरांनी जे सांगितलं शिर्डी टूरचं किंवा नंतर आपल्या जे ट्रॉफीचं प्रेझेंटेशन प्रोग्राम झाला आपला, सगळ्या गोष्टी झाल्या. पण खरं सांगतो मित्रांनो, त्यावेळेस जर आपण सगळे लोक तिथं असतात तर त्याच्यामध्ये जो आनंद असता तो कितीतरी पटीने अधिक असता. मला असं वाटतं त्या दिवशी जर जास्त लोक त्या दिवशी क्वालिफाय झाले असते, केवळ 12 लोक त्या दिवशी होते, ट्रॉफी तेवढ्याच लोकांना द्यायच्या होत्या म्हणून एका रूम मध्ये तो प्रोग्राम आपण घेऊ शकलो. पण जर त्याच वेळेस 50 लोक जर अचीव्ह झाले असते तर त्या दिवशीचा कार्यक्रम कसा असता याची नुसती कल्पना जरी केली तरी मन भरून येतं की यार 50 लोकांना ट्रॉफ्या दिल्या गेल्या असत्या आणि एक मोठा हॉल आपण तिथं अरेंज केला असता आणि त्या हॉलमध्ये कार्यक्रम ठेवला गेला असता. हरकत नाही, ज्या गोष्टी मागच्या वेळेस आपल्याकडनं घडू शकल्या नाहीत त्या गोष्टी आपल्याला आता कशा करता येतील याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. परत एकदा आदरणीय पालोदे सरांनी काल कॉन्टेस्ट लॉन्च केली आहे. त्याचा क्रायटेरिया कालही सरांनी 3 वेळेस सांगितला, आजही सरांनी सांगितला आहे, आणि खूप छोटा क्रायटेरिया आहे. पण हा क्रायटेरिया ऐकताना मागचा क्रायटेरिया कंप्लीट न करणाऱ्या लोकांना एक गोष्ट लक्षात आली असेल की मागच्या वेळेस यार मी जर थोडे एफर्ट्स लावले असते तर 2 जॉईनिंग मध्ये माझा शिर्डी टूर क्वालिफाय झाला असता. मी कदाचित काही कारणही असतील, मी असं म्हणत नाही की तुम्ही केलंच नाहीत, पण कारण असतीलही. पण जर आपण मनातून त्या गोष्टी करायची तयारी केली असते आणि ठरवलं असतं तर कदाचित 2 जॉईनिंग मध्ये आपण बरेच लोक त्या ठिकाणी असतो. आज 3 जॉईनिंग करावं लागतात. कारण पहिल्यांदा जो शब्द दिला गेला तो पाळण्यासाठी त्या गोष्टी करावाच लागणार होत्या आणि त्या केल्या पण फाउंडेशननी. पण जेव्हा सरांनी सांगितलं की आपण जे काही करतो आहोत त्याच्यामधनं समोरच्या व्यक्तीला जे जात आहे त्यातून, आता तुम्हाला जर त्या गोष्टीचं कॅल्क्युलेशन सांगितलं मित्रांनो तर जवळपास पर हेड त्या ठिकाणी 4,000 रुपयाचा खर्च आलेला आहे फाउंडेशनला. आणि 2 जॉईनिंग वर तिथं प्रत्येकाला एंट्री भेटली आहे. आणि हे तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक जॉईनिंग मागे फक्त $3 प्रोसेसिंग फी आपल्याकडनं घेतल्या जाते. तेच एक इन्कम असतं. सरांनी सांगितलं $6 म्हणजे 600 रुपये. 600 रुपयाच्या आवक मध्ये 4,000 रुपयाचा खर्च पॉसिबल नाही आहे.
म्हणून 3 जॉईनिंगचा रेशो याच्यासाठी ठेवला की चला हरकत नाही. आमचं त्याच्यानंतर बोलणं झालं, आम्ही जो सगळा हिशोब तिथं फॉरवर्ड केला, सगळ्या गोष्टींचे व्हिडिओ तिकडे पाठवले, फोटोज तिकडे पाठवले आणि सगळ्या लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद, सगळ्या लोकांची खुशी बघितल्यानंतर समोरच्या व्यक्तीने एकच सांगितलं की मी अजूनही जर मला घरातून खिशातून पैसे टाकावे लागले तरी हरकत नाही, मी ते सहन करायला तयार आहे. जास्तीत जास्त लोक क्वालिफाय होऊन तिथं जात असतील आणि विश्वलक्ष्मीचा झेंडा जर उंच होत असेल तर मी तेही करायला तयार आहे. आणि म्हणून यावेळेस फक्त 3 जॉईनिंग वर आलेला आहे मित्रांनो. 4,000 रुपयाचा खर्च जर पकडला तर कमीत कमी किती जॉईनिंग लागतील याचा तुम्ही विचार करू शकता. कमीत कमी, कारण $100 $1 रेट जरी पकडला तरी $40 त्या व्यक्तीला जायला पाहिजे. म्हणजे 13 जॉईनिंगचा रेशो जर काढला तर आपण त्या याच्यासाठी क्वालिफाय होऊ शकतो. पण समोरच्या व्यक्तीचं मन मोठं, आपला आनंद आणि आपलं सक्सेस हे त्याच्यासाठी सर्वात प्रायोरिटीवर आहे. म्हणून त्यांनी ह्या गोष्टीसाठी परवानगी दिली आणि परत आपण खूप कमी क्रायटेरियामध्ये हा शिर्डी टूर परत ठेवलेला आहे. माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे मित्रांनो, जे लोक मागच्या टूर मध्ये क्वालिफाय झाले त्यांनी परत क्वालिफाय व्हावं. परत जे येऊ शकले नाहीत, आदरणीय सुप्रिया मॅडम नाही पोहोचू शकल्या काही कारणास्तव, पण त्यांची ट्रॉफी सरांनी सांगितल्याप्रमाणे रिझर्व्ह आहेच. पण त्यांनी याही वेळेस प्रयत्न करावा आणि स्वतः सोबत आपल्या टीम मधल्या काही अजून काही लोकांना क्वालिफाय करावं आणि सगळ्याच टीम वाल्यांनी आपल्या आपल्या टीम मधून जास्तीत जास्त लोकांना क्वालिफाय करून आपल्याला मोठ्या प्रमाणात कसा कार्यक्रम करता येईल याच्याकडे लक्ष द्यावे एवढीच विनंती करतो. आणि आदरणीय लाटकर सरांनी आजचं होस्टिंग अप्रतिम पद्धतीने सांभाळून नेलं. आदरणीय प्रशांत सरांना, मला सरांचा कॉलही आला होता, त्यांना नेटवर्कचा इश्यू होता त्याच्यामुळे ते ऑटोमॅटिकली लेफ्ट झाले. आणि आज आपल्याला माहिती आहे आदरणीय पालोदे सरांच्या परीचा वाढदिवस आहे आणि हा वाढदिवसाचा सेलिब्रेशनचा टाइम असतो, तरी पण सरांनी वेळ दिला. तर मी माझ्यातर्फे, माझ्या परिवारातर्फे, विश्वलक्ष्मी परिवारातर्फे, पूर्ण मंचातर्फे आणि फाउंडेशन तर्फे आदरणीय पालोदे सरांची मुलगी परी, तिला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. तिला उदंड आयुष्य लाभो आणि तिचे जे काही स्वप्न आज ती बघू शकत नाही, पण तिच्याबद्दल तिच्या वडिलांनी जे काही स्वप्न बघितले आहे, आईंनी जे जे काही स्वप्न बघितले आहे किंवा तिच्या आजोबा आजींनी जे स्वप्न बघितले आहेत ते स्वप्न तिच्या माध्यमातून परमेश्वर पूर्ण करून घेवोत ही त्या परमेश्वराचरणी प्रार्थना करतो आणि ते पूर्ण झालेत त्याच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करतो. आदरणीय प्रशांत सातव सरांचा आज लग्नाचा वाढदिवस आहे आणि हा एक प्रत्येकाच्या आयुष्यातला अविस्मरणीय असा दिवस असतो, कारण त्या दिवशी एका नवीन आयुष्याची सुरुवात प्रत्येकाची होत असते, ज्यांची लग्न ज्या दिवशी झाली त्या दिवशीपासनं. आणि तिथून एका वेगळ्या रथावर सारथी होऊन आपण तो रथ हाकलत असतो आणि तो रथ आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपण चालवत असतो. तर आदरणीय प्रशांत सातव सर आणि आदरणीय भारतीताईंना लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा मी देतो. आतापर्यंतच्या त्यांच्या आयुष्यात त्यांनी जे एकमेकांना साथ सोबत दिलेली आहे अशीच त्यांची साथ सोबत आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत एकमेकांसोबत राहो. त्यांचं प्रेम, त्यांचा विश्वास एकमेकांवरचा याच्या पुढच्या आयुष्यामध्ये असाच याच्यापेक्षाही वृद्धिंगत हो आणि एकमेकांच्या हातात हात घालून त्यांचं समोरचं आयुष्य आनंदात सुखात जावो हीच परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. आदरणीय लाटकर सरांनी मला जी बोलण्याची संधी दिली त्यासाठी आदरणीय लाटकर सरांना धन्यवाद देतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. जय हिंद, जय विश्वलक्ष्मी, जय जय विश्वलक्ष्मी. धन्यवाद सर, धन्यवाद. फारच छान मित्रांनो. पाहिलं का मित्रांनो, गुरुची ताकद काय असते, गुरु कसे बोलतात, गुरुकडे ज्ञान काय असते. तर फारच छान मित्रांनो, हरकत नाही. तर मित्रांनो मी थोडस वेट अँड जॉय बद्दल बोलत होतो. तर तिथं ज्या राईड होत्या मित्रांनो खेळायला, तर ते जो थ्रिल होता मित्रांनो, जायचं कशासाठी असते, थ्रिल साठी जायचं असते, एन्जॉयमेंट साठी जायचं असते. पण आपल्यातले बरेच लोक असे होते की ते काही राईडला घाबरत होते, कारण की ते तेवढ्या हायटेड होत्या, खूप उंच होत्या. पण तिथं फार कमी, म्हणजे मी म्हणतो आपल्यापैकी फक्त 2-3 जणच त्या राईड्स खेळले असतील. पण बनवणाऱ्यांनी ते असं बनवलं आहे की ज्यामध्ये तुम्हाला ते थ्रिलच आला पाहिजे होता, ठीक आहे नाही. तर त्या अनुषंगाने तिथं ते थ्रिल मिळालं आम्हाला. आम्ही 3-4 जणांनी डेअरिंग केली. मी यापूर्वी गेलो असल्यामुळं मला अनुभव होता.
तर मी बाकीच्यांना घेऊन गेलो आणि त्यांनी खरंच तो थ्रिल अनुभवला. आता यावेळेस जेव्हा जाल ना, सर्वप्रथम तिथेच जाल ही मला गॅरंटी आहे. तर आदरणीय भोसले सरांचा अँड्रॉइड आहे, तर सरांना विनंती करतो तर आपली शेअरिंग करावी. आदरणीय भोसले सर परभणी. सर आपल्याला आवाज येतोय का माझा? भोसले सर आपल्याला आवाज येतोय का आपल्याला? अँड्रॉइड असेल डाऊन करून टाकूया. चला मित्रांनो, हे खरंच अनुभवायला मिळायलाच पाहिजे प्रत्येकाला. सर पण ओपन झालाय. सर आपण काही बोलू इच्छिता सर? आपण काही बोलू इच्छिता का? ओके. तर तसं तर मित्रांनो, आज प्रशांत सरचा प्लॅन तर होताच आणि फार सुंदर असा मराठीत प्लॅन घ्यायचा सरांचं ठरलं होतं. दुपारी जेव्हा सरांसंग बोलणं झालं तर सरनं बरंच काही सांगितलं होतं आज काय काय होणार आहे ते. आपण त्यापासून दुरावलो, काही तांत्रिक अडचणी आल्या त्यामुळं सर थोडेसे दूर राहिले आज मीटिंग पासून. तर हरकत नाही. तर ज्या काही गोष्टी होतात त्या चांगल्यासाठीच होतात असं म्हणतात. तर सरांचा वेळ नाही तर मला आज कमीत कमी तेवढा वेळ मिळाला की मी तुमच्या संघात मनमोकळेपणानं बोलू इच्छितो, बोलू शकलो. कारण की प्रत्येक वेळेला मला काहीतरी सांगायचं असतं आणि मला टाइम पुरत नाही. तर त्यामुळे आज मला आपल्या संघ असं मन मोकळेपणानं गप्पा मारता आले याचं एक मला सौभाग्यच आज लाभलं समजायचं महाराष्ट्र दिनी. तर सरांनी जे आता जेव्हा शुभेच्छा दिल्या रवी सरांनी इंद्रायणी बाळासाठी, तर त्यासाठी मी 4 लाईन तयार केल्या होत्या. तर त्या अगोदर एकदा म्हणून घेतो म्हणजे काय होईल, आपला वेळ संपत आलेला आहे तर त्या तशाच राहून जातील. उंच उंच गगनात तू भरारी घ्यावी, तुझ्या कर्तृत्वाला कधीच सीमा नसावी, तुझी सर्व स्वप्न पूर्ण व्हावी, इच्छित प्रत्येक गोष्ट तुला मिळावी. इंद्रायणी बाळा, तुला वाढदिवसाच्या विश्वलक्ष्मी परिवाराकडनं आणि माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. आणि इंद्रायणी बाळाला तिची विरासत करायला तिचे पप्पा समर्थ झाले मित्रांनो. त्यांनी त्यांची विरासत तयार केली आहे. मला गॅरंटी आहे की इंद्रायणी बाळाला आयुष्यामध्ये कुठलीही कमतरता भासणार नाही. त्याचं काय कारण आहे माहिती मित्रांनो? कारण की ह्यांनी यांचं काम पूर्ण करून ठेवलंय. इंद्रायणी बाळानं पुढच्या आयुष्यामध्ये एकही रुपये जरी कमवला नाही, फक्त आपल्या वॉलेटचे 12 शब्द सांभाळले, तरी पण त्यांची लाईफ त्या लक्झरियस जगू शकतील याची ग्वाही मी तुम्हाला आज देऊ इच्छितो मित्रांनो. कारण की विश्वलक्ष्मी आता पण आहे, उद्या पण आहे आणि परवा पण राहणार आहे. आपण नसू पण विश्वलक्ष्मी कायम असणार आहे. आणि ह्याच्यातलं काम हे असंच चालू राहणार आहे, यापेक्षा जोरात होत राहणार आहे. कारण की जगात असा प्रोग्राम कुठेही तयार झाला नाही जो की ग्लोबली मॅट्रिक्सवर काम करतो. तर असो मित्रांनो, फारच छान. मला वाटतं आता मीटिंगचं समापन करायला हरकत नाही कारण की वेळ फार झालेला आहे. आज आदरणीय प्रशांत सरांनी जो प्लॅन घेण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल सरांचे मनापासून धन्यवाद. आणि ऐन वेळेवर पावदे सरांनी जी पायरी सांभाळली त्याबद्दल सरांचे पण मनापासून धन्यवाद. रवी सरांनी जे काय अनुभव शेअर केला तर त्यासाठी रवी सरांचे पण मनापासून धन्यवाद करतो. आणि सर्वात खास धन्यवाद मी आपले करू इच्छितो कारण की आज आपण प्लॅन नसतानाही पहिल्यापासून शेवटपर्यंत आपण पूर्णपणे मला ऐकत राहिला त्याबद्दल मी तुमचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि आपण उद्या याच वेळेला आणि याच लिंकद्वारे पुन्हा आपण एकत्रित होणार आहेत याची आपण गॅरंटी देतो आणि मीटिंगचं समापन करू इच्छितो. जय हिंद, जय विश्वलक्ष्मी, जय जय विश्वलक्ष्मी.